सांगलीत लाचेची मागणी केल्याप्रकरणी 3 प्रशासकीय कर्मचाऱ्यांना 1 दिवसाची पोलीस कोठडी. लाच मागणी केल्याप्रकरणी लाचलुचपतच्या जाळ्यात अडकलेल्या 3 प्रशासकीय कर्मचाऱ्यांना मंगळवारी न्यायालयात हजर केले असता न्यायमूर्तींनी त्यांना 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. महाविद्यालयातील थकीत पगार बिलाची 19 लाखांची रक्कम मंजूर करून आणण्यासाठी 6% याप्रमाणे 1,10,000 रुपये लाच मागितल्याप्रकरणी मिरजेतील हिंद एज्युकेशन सोसायटीचा शिक्षक उमेश मारुती बोरकर, वय वर्ष 36, राहणार यादव गल्ली, कवठे एकन, तालुका मिरज व कनिष्ठ लिपिक युवराज मनोहर कांबळे, वय वर्ष 56, राहणार बौद्ध वसाहत बेडक, तालुका मिरज याला अटक केली आहे. तर दुसऱ्या घटनेत बांधकाम कार्यक्षेत्रावर झालेल्या अपघातानंतर बालकामगार ठेवल्याचा गुन्हा दाखल न करण्यासाठी 25,000 रुपये लाचेची मागणी केल्याबद्दल विश्रामबाग पोलीस ठाण्यातील कर्मचारी शेखर जयवंत पाटणकर, वय वर्ष 38, राहणार सांगली याला अटक केली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करून पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. उपअधीक्षक उमेश पाटील, निरीक्षक विनायक भिलारे, किशोरकुमार खाडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.